मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या या खमंग एपिसोड मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पंढरपूरची वारी आठवली का आपल्याला? नक्कीच आठवलं असेल. त्यावेळेला आपण गोड पदार्थ केला होता. पुन्हा एकदा आज आपण पनवेलमध्ये आलोय. ताई, तुमची ओळख सांगा पुन्हा. विजया बंकट जाधव. मी पहिली पण एकदा आलेली आहे या कार्यक्रमात. त्यावेळेला आपण गोड पदार्थ केलेला. आता आपण तिखट पदार्थ बनवूया आणि पौष्टिक पण. हा, बरोबर आहे. कारण पौष्टिकतेकडे थोडं वळलंच पाहिजे. हल्ली फास्ट फूडच्या जमान्यामध्ये खूप कमी झालंय आपलं पौष्टिक इंटेक. पण ह्या निमित्ताने का होईना काहीतरी पौष्टिकतेमध्ये पण वेगळेपणा असणारच आहे, जो आपल्या कार्यक्रमात नेहमीच तुम्हाला अनुभवायला मिळतो. तर आज आपण काय बनवतोय? आज आपण हिरव्या पालेभाज्यांचा गरगटा. हिरव्या पालेभाज्या म्हणजे जितक्या पालेभाज्या आहेत तेवढ्या घेऊ शकतो आपण. म्हणजे आपल्याला बाजारात कुठली कुठली भेटेल ती घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे पालेभाजीची पूर्ण पावभाजी करणार आहे आपण. सगळं मिक्स, सगळ्या पालेभाज्या करून सगळे पौष्टिक तत्व एकसाथ एकाच रेसिपीमध्ये. म्हणजे सगळ्या ज्या काही आई वर्ग असेल आपल्या प्रेक्षकांमध्ये त्या फुल खुश झाल्या असतील की चला आज काहीतरी असं बघायला मिळेल की माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला सगळे पौष्टिक तत्व आज आम्ही या रेसिपी मधून देऊ. तर मग पहिले साहित्य बघूया काय काय लागणार आहे. आपण पालेभाज्या घेतलेल्या आहेत. चणा डाळ, जिरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, हिंग, मोहरी, हळद, मीठ आणि फोडणीसाठी लागणारे तेल. बरं, आता साहित्य आपण बघितलं, पण ज्या पालेभाज्या आहेत ह्या इथे 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत. तर कोणकोणत्या आपण ह्याच्यामध्ये घेतोय? ही आपण पालक घेतलेली आहे आणि ही शेपू आहे, शेपूची भाजी. आणि हा चुका आहे. अच्छा, हा चुका यासाठी टाकतात की हा आंबट असतो. आणि हा जर टाकला तर आपल्याला टोमॅटो किंवा कोकम टाकायची गरज नाही. बरं, म्हणजे जर ही भाजी नसेल, चुका जर अवेलेबल नसेल तर आपण कोकम किंवा टोमॅटो वगैरे असं टाकू शकतो. मुळात आंबटपणा येण्यासाठी घेतलेली भाजी आहे. आणि ह्याच्याऐवजी मेथी वगैरे, मेथी नाही, याच्यात आळूची पानं किंवा वेगळी ती आमटीची भाजी भेटते, मायाळू वगैरे घालू शकतो आपण. चवळीची पालेभाजी, पालेभाजी कुठली पण. फक्त मेथीला कसा स्ट्रॉंग वास असतो, कडवट असते ना मेथी, त्याच्यामुळे आपण मेथी नाही टाकायची आपण. बरं, म्हणजे कडू जर तुम्हाला चालत असेल कडवटपणा तर मेथीची भाजी ठीक आहे, थोडीशी. पण शक्यतो आपण ह्या भाजीत वापरत नाही आहोत. ठीक आहे. आणि इथे काही तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली आहे का? ही डाळ, चण्याची डाळ. आता पालेभाज्या पटकन शिजतात, म्हणून चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो, म्हणून चणा डाळ आपण 2 तास भिजवून घेतलेली आहे. अच्छा, साधारणपणे 2 तास कमीत कमी भिजवून, किंवा जर सकाळी भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी पण घेतली तर चालेल चण्याची डाळ आधी अशी. आणि हा ठेचा कसला केला? ही हिरवी मिरची, जिरं आणि लसूण वाटून घेतलंय का? पण बारीक केलंय आपण. पण हे अगदी त्याची पेस्ट नाही केलीये तुम्ही, साधारण जाडसर असं वाटलेलं आहे. जिरं तर जवळजवळ अख्खच आहे. जिरं, लसूण आणि मिरची याचं वाटण केलंय, भरडसर साधारण ठेवलेलं आहे. बरं, सुरुवात करूया आपण रेसिपीला. आता प्रथम आपण भाज्या धुवून कापून उकडून घ्यायच्या. उकडायच्या सगळ्या भाज्या एकत्रच की वेगवेगळ्या? एकत्र. आणि उकडताना त्याच्यात हळद, मीठ आणि चणा डाळ ती भिजत घातलेली आपण ती टाकायची. आणि शेंगदाणे थोडेसे टाकायचे उकडतानाच. मग आता सगळ्या पालेभाज्या आपल्याला वाफवायच्यात, अख्ख्या वाफवूयात की बारीक? आपण धुवून घेतलेले आहेत त्या, आता नुसते कापायचे. अच्छा, म्हणजे चिरून वाफवायचे, अख्ख्या नाही वाफवायच्या.
अख्खे वापरले तर चांगले मिक्स नाही होणार. हा, त्याच्यामुळे बारीक कापून टाकले की ते शिजल्यावर एक जीव करायला आपल्याला सोपं जाईल. हा, मग त्याच्यासाठी आपण बारीक असं कापून घेऊया. बरं. तुमच्या गावी असं काही स्पेशल काही असेल तरच ही भाजी बनते की नेहमी जेवणाला असते? नेहमी म्हणजे गावी कसं रानात भाजी उगवलेली असते, बायका काम करता करता ओटीत घेतात मिक्स भाजी. तीच प्रथा पडलेली आहे. काम करता करता जी भेटेल ती भाजी ओटीत घालायची आणि मग ती संध्याकाळी उकडायची आणि त्याची ही भाजी बनवायची. वा, गावाकडे ही मजा फार असते ना. जाता जाता भाजी काढा, जाता जाता काढा आणि घरी जाऊन शिजवा. शहरातच आपल्याला मार्केटमध्ये जा, वेगवेगळे प्रकार घेऊन या. ही भाजी खाताना सगळ्यांना गावची मजा आठवत असणार येते. हो, तुमची मुलं वगैरे सगळे आवडीने खातात ही भाजी? सगळी आवडीने खातात. तुम्हालाही बरं वाटत असेल, पालेभाज्या सगळ्यांच्या पोटात. आणि एक आहे की पातळ केल्यामुळं भातासोबत पण खाता येते. हा, म्हणजे वेगळं वरण वगैरे बनवायची गरज नाही. भातावर किंवा आपण भाकरी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत अजून छान लागते भाजी. ही चुक्याची भाजी सगळीकडे मिळते का? मिळते, इथं पण मिळते. अच्छा, शहरात पण मिळते आणि तिकडं गावी तर चुकाच म्हणतात. चुकाच म्हणतात. अच्छा, आता ही आपली कापून झालेली. आता आपण याला उकडून घेऊ. बरं, तर आता भाज्या आपल्या चॉप करून झालेल्या आहेत, याला आता वाफवून घेऊयात आपण. काय काय टाकायचंय? आता ही भाजी टाकूया आपण आधी. आणि याच्यामध्ये ही भिजवलेली चणा डाळ टाकूया. अच्छा, म्हणजे वाफवतानाच सगळं एकत्र वाफवायचं, कारण भाज्या तर धुवून घेतलेल्या आहेत. परत त्याच्यातलं पाणी वगैरे काय काढून फेकायचं नाहीये. ती तशीच उकडून आपल्याला फोडणी घालायची. अच्छा, म्हणजे त्या पाण्याचा पण आपण वापर करणार. कारण बहुतेकदा लोकांना हा प्रश्न पडतो की है ना, चॉप केल्यानंतर उकडलं आणि त्यातलं पाणी टाकून गेलं की पोषक तत्व निघून जातील. मग आता त्याच्यामध्ये राहिलं काय, पण आपण ते पाणी सुद्धा त्याच भाजीला घेणार. आता थोडे शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे कच्चे आहेत ना? भाजलेले आहेत शेंगदाणे. कच्चे पण टाकले तर चालतात, पण भाजलेले अजून चव लागते. अच्छा, म्हणजे जरी उकडायचं असेल तरी थोडेसे हलके तव्यावर परतून घेतलेत. बरं, आणि हळद आणि मीठ टाकूया जरासं. ठीक आहे. मीठ साधारण भाजीला आपण जितकं वापरणार तितकंच टाकायचं. म्हणजे पुन्हा आपण मीठ टाकणार नाही टाकणार. आता उकडल्यानंतर फोडणी द्यायची. फोडणीच आहे. आता पाणी टाकूया थोडंसं. साधारणतः उकडायला लागेल आणि आपल्याला बनवायचे तेवढं पाणी टाकायचं. अच्छा, म्हणजे पाणी पूर्ण वर पर्यंत आलं पाहिजे असं नाही, कारण किती भाजी तरंगतीये आणि पालेभाजीचं पाणी सुटतं. त्याच्यामुळे जेमतेमच पाणी टाकायचं. म्हणजे पाणी आपण अगदी इतकं नाही भरायचंय की पूर्ण भाज्यांच्या वर येईल. डाळ वगैरे वर दिसली तरी चालेल, नंतर आपण ते ढवळून एकजीव करू शकतो. कारण भाज्या त्या सगळ्या आकसून पातळ होतील, त्याच्यामुळे ते नंतर जास्त पाणी होणार त्याच्यात. बरं, आता हे आपण ही सगळं उकडून घेऊया. अच्छा, त्याच्यासाठी झाकण द्यावं लागेल. झाकण देऊया. बरं, आणि उकडून घेऊ. ठीक आहे, साधारण एक 5-10 मिनिटात उकडून होईल आपली भाजी ना? 15 मिनिटं उकडून घ्यायची. अच्छा, 15 मिनिटं साधारणपणे भाजी उकडायची. तर आता जोपर्यंत आपली भाजी उकडून होतीये तोपर्यंत आपण घेऊया छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संगीत मसाल्यांची टीच आहे लय भारी. कुशल गृहिणी स्पेशल मसाल्यांची आहे किमया
शुरू है जी गज पसंद भक्त पोटे येणार पोटे 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 मसाले स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. खमंग मेजवानी. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इथे बनवतोय मिक्स पालेभाज्यांचा गरगटा आणि त्याच्यासाठी आपण आतापर्यंत सगळ्या पालेभाज्या, शेपू, पालक आणि चुक्याची भाजी, हिंग, हळद, मीठ आणि चणा डाळीसोबत वाफवून घेतले. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आपण भाजलेले आणि पूर्ण हे वाफवून आता थंड झालेलं आहे. बरोबर आहे. भाज्या आपण चॉप करून घेतल्या होत्या ह्याच्यामध्ये. आता हे थंड झालेलं आहे मिश्रण. आता याचं आपण काय करायचंय पुढे? आता याचं आपण हे करायचं, चांगलं मॅश होईपर्यंत. अच्छा, मिक्स करायचं. आणि मिक्सर मध्ये नाही करायचं, कारण मिक्सर मध्ये केल्यावर चव बदलते त्याची. अच्छा, म्हणून मिक्सरच्या भांड्यात होऊ शकतंय, पण मिक्सर मध्ये नाही करत, कारण ती पेस्ट होणार, बारीक होते आणि मग ती चव सगळी निघून जाते, चव बदलूनच जाते. अच्छा, म्हणून आपण हे मॅश करतोय फक्त. असं कशाने, रवीने, चमच्याने पण होऊ शकते, कारण उकडलेलं आहे ना. मग रवीने किंवा चमच्याने असं पूर्ण मिक्स करायचं. आणि जसं आपण मगाशी बघितलं की पाणी आपण अगदी कमी टाकलेलं, पण आता इतकं पाणी ह्याला सुटलंय, ते पालेभाज्यामुळं पाणी सुटलेलं आहे. किती छान वाटतंय ना. त्यातले आता शेंगदाणे आणि चणे हाताखाली येतील आणि भाज्या पूर्णपणे त्या पेस्ट होऊन जाणार. आणि अशी आपण भाजी केली तर मुलं खात नाहीत. मग अशी उकडली आणि मिक्स केली, त्याच्यात एखादा शेंगदाणा चवीला आणि चणा डाळ असल्यामुळं भाजी मिळून येते अजून. नक्कीच, आणि खरंच छान होणार आहे भाजी. बहुतेकदा आपण घरात आळवाचं फतफद वगैरे जसं करतो त्या प्रकारेच तशीच थोडी पद्धत आहे. फक्त अळू थोडे हे असल्यामुळे त्याच्यात मग चिंचगुळ वगैरे टाकावं लागतं. ह्याच्यात तशी काही गरज नाहीये, कारण चुक्याची भाजी त्याच्यात आलेली आहे. भाजीमुळं आंबटपणा आलेला आहे त्याला. बरं, आता ह्याला फोडणी द्यायची आपल्याला. फोडणी द्यायची. बरं, तापलंय ना भांड, फोडणी टाकूया. हळद याच्यात टाक. अच्छा, मग आता नको. मोहरी आणि हिंग फक्त टाकले आपण. आणि हे मिरची, जिरं आणि लसणाचा वाटण. आणि ह्याच्यामध्ये असं थोडं आपण हेच केलेलं आहे, भरडसर थोडंसं वाटून घेतलंय. पण तुम्ही जसं मगाशी सांगत होतात, मिरच्या सुद्धा आपल्याकडे मार्केटमध्ये 2 प्रकारच्या मिरच्या मिळतात. एक अशा तिखट, ज्या डार्क कलर मध्ये असतात पण खूप तिखट असतात ह्या मिरच्या, आणि दुसऱ्या या मिरच्या आपण इथे वापरतोय, कारण की दुसऱ्या ज्या मिरच्या असतात ज्या कमी हिरव्या असतात त्या तिखट पण कमी असतात.
तर हा ठेचा 5-6 मिरच्या, हा थोडस जिरं हा आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या हे आपण भरड वाटून घेतलेलं आहे. बरं. आणि ते असं तेलात भाजूया आपण. बाकी तर सगळं आपण यात टाकलेलंच. यात सगळं टाकलेलं आहे, मीठ हळद वगैरे सगळं. आता हे आपण ओतायचं आहे का? भाजलेलं आहे चांगलं आपलं वाटण. आता हे हा म्हणजे साधारण त्यातला लसूण थोडासा भाजेपर्यंत वास येतोच आपल्याला भाजलेला. आणि मग त्याच्यात आपण हे मिक्स वाटण ओतायचं. ही मिक्स भाजी आपली ओतायची. वा, म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला पाणी पण ऍड करायला नको, काही नाही, सगळं रेडी आपण करून ठेवलं. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि आपली भाजी तयार. उकळ्याला थोडं आपण झाकण ठेवायचं आहे नाही, का? झाकण नाही ठेवायचं. मेजवानी 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 खमंग मेजवानी. तर आता हे आपलं मिक्स पालेभाज्यांचं गरगट तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा आता कृती लिहून घेतलीच असेल, करून पाहायला विसरू नका. खूप गरम आहे, तोपर्यंत तुम्ही पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UMB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. तर ताई, तुम्ही आम्हाला इतकी छान रेसिपी आज करून दाखवली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि आमच्याकडून आणि पोटे मसालेकडून तुम्हाला हा चहाचा मसाला. धन्यवाद. आणि खूप मजा आली तुमच्यासोबत बोलून. खूप पौष्टिक भाजी आज तुम्ही आम्हाला करून दाखवलीत आणि इतक्या साऱ्या भाज्या एकत्र करून इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. तुमच्याकडे सुद्धा अशा काही छान छान रेसिपीज असतील, मला खात्री आहे तुम्ही आम्हाला नक्की कळवणार. आणि ह्याच्या पुढेही अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा खमंग मेजवानी. तोपर्यंत बाय बाय.